मग भक्तांनो, आजचा हा श्री बाळूमामांचा संदेश तुमच्या समोर दैवी शक्तीने आलेला आहे. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश मुळीच पाहून कानाडोळा करू नका. गुरुमाऊली तुम्हाला म्हणत आहेत की लवकरच आता तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठी चांगली घटना घडणार आहे आणि जे तुझे स्वप्न आजपर्यंत ज्या ज्या इच्छा तू माझ्यासमोर व्यक्त केलेल्या होत्यास ते आता तुझ्या इच्छा पूर्ण होणार आणि तुझ्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आनंदाची बातमी देखील घेऊन येणार आहे. जर तुम्हाला आजचा हा संदेश मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि आजचा हा संदेश पूर्ण वेळ देऊन तुम्ही नक्कीच ऐका. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे गुरुराया असतील तुझे पाय दोन्ही. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे देखील कधी आपले मात्र उघडत नाहीत. नेहमी आपण म्हणावे बाळूमामांच्या चरणी, नको अंत पाहू गुरुराया, तुझ विना नाही मजवरी दुजी छाया. अनाथांचा आधार तूच दयाला, करीती आहे विनवणी तुझ मी वेळोवेळा. धाव पाव रे माझ्या माय बापा. हे आपल्याला नेहमी गुरुमाऊलींच्या चरणी म्हणायचं आहे. बाकी धनाने नाही तर मनाने तुम्ही श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच आपण प्रत्येकाला व्हावे लागते. धाव पाव आता गुरुराया, नका पाहू अंत आता दीन जनांचा. नशिबात असेल ते तर सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसेल ते फक्त श्री बाळूमामांच्या दरबारात तुम्हा आम्हा प्रत्येकाला मिळत असते. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री बाळूमामांची सेवा करतो व भगवान श्री बाळूमामा हे ज्याचे दैवत आहेत त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री बाळूमामाच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हा अनुभव मात्र आमचा एक पद्धतीचा सत्य आहे. जो जीवनभर योग्य कर्म करतो ना त्याचे आयुष्य मात्र योग्यच घडते. मित्रांनो, आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट घडणार आहे ज्याची तुम्ही आशा सोडली होती. तीच मोठी गोड बातमी आता मात्र तुम्हाला मिळणार आहे. अस्तित्वाने तुझ्या लाभला आयुष्याला अर्थ, तुझ्या नामस्मरणाशिवाय वेळ ही जाते व्यर्थ. या पामराचे तुझ्यावर रुसणं असते निर्थक, उमगळे महत्व मुके घेता श्री बाळूमामा तुमचे नाम. एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायचं आहे, आयुष्यामध्ये समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दैयासारखे कोणतेही पुण्य नाही. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आहेत. आणि ज्या प्रकारे ताकामध्ये लोणी असते ना, लोणी प्रकट करण्यासाठी ताकाला घुलसावे लागते, अगदी तसेच बाळूमामांच्या नामातच सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव तुम्हाला हवा असेल तर निरंतर तुम्हाला नाम घ्यावे लागेल. हे गुरुराया, मी तुम्हाला कधी असं नाही म्हणत की तुम्ही माझ्या मार्गातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर करा, पण ते मात्र सहन करण्याची आणि त्यांना दोन हात करण्याची तुम्ही मला मात्र ताकद तुम्ही नक्कीच द्या. त्यामुळे गुरुसेवेचे घ्या रे तुम्ही यान, सापडेल तुम्हाला गुरुकृपेची खान. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस कसे पडेल त्याचे विस्मरण. जगण्यातील वेदना जर तुम्हाला कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने शिकल्या पाहिजेत. ते म्हणजे काहीही तुमचे नाही, काहीही तुमचे नव्हते आणि काहीही तुमचे इथे राहणार नाही. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपण मात्र समजलं पाहिजे, दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची योग्य जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. रस्ता चुकणे चुकीचे कधीच नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचं आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधी देखील धोका देत नसतात. जे गेलं ते तुम्ही आता सोडून द्या.
जे आहे त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि जे तुम्हाला घडवायचं आहे त्यावर तुम्ही योग्य तो विश्वास ठेवा. वाईट प्रसंगात सर्व तुमची साथ सोडतील, पण एकच तो गुरुराया आहे जो सावलीसारखा तुमच्या सोबत असतो. ते म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. म्हणून तुम्हाला त्यांची भक्ती आता मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच करायचं आहे. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक जे काही आपल्याला शिकवते ना, ते कुठलीच डिग्री आपल्याला मात्र शिकवू शकणार नाही. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटू समजू देत, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना, तो सगळ्यांचा योग्य पद्धतीने हिशोब घेईल. संकट हा जगातील असा जादूगर आहे जो एका क्षणात तुमचे कोण, परके कोण हे तुम्हाला एका क्षणामध्ये दाखवून देतो. आणि आपण बाळूमामांच्या चरणी सतत प्रार्थना करावी की हे गुरुराया, मी कसा जरी असलो तरी देखील तुमचा आहे. तुम्ही मला अंतर्मात्र मुळीच देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला मात्र तुम्ही सांभाळून घ्या. अशा आपण गुरुरायांच्या चरणी योग्य ती प्रार्थना नक्कीच करावी. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रत्येकासाठी तुम्ही मात्र प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे बाळूमामांशिवाय कोणीही नाही. मित्रांनो, पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असते, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा प्रवासच म्हणजे आयुष्य आहे. म्हणून तुम्ही ते तुमचे नाव योग्य स्तरावर नेऊन ठेवा. बाकी मित्रांनो, निश्चिंत राहा, कारण जो तुम्हाला भगवंत देतोय ते तर तुम्हाला योग्यच देतोय. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्या गोष्टीचा सामना केलेले आहात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला लवकरच मिळून जातील. म्हणून आता तुम्ही तुमच्या चिंता सोडून दिल्या पाहिजेत. आता ज्या गोष्टी, जसे की तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात कर्ज तुम्हाला झालेले असेल, भरपूर प्रमाणात तुमच्या आयुष्यामध्ये संकटे येत असतील, तर मग आता त्या संकटांना अंत आलेला आहे. त्या संकटांचा अंत लवकरच होणार आहे. आपल्या बोलण्याने आपण माणसे जोडतो, त्यांच्याशी संवाद साधून आपण प्रत्येकांचे मने जिंकतो. आपल्या बोलण्याने खचलेल्यांना धीर देतो व भटकलेल्यांना दिशा दाखवतो. मात्र आपल्या बोलण्याने आपण माणसे तोडतो, पण अगदी रक्ताची नाती देखील आपल्या एका शब्दामुळे तुटतात. तुमच्या बोलण्यातील दाहकता, दोष, संताप समोरच्या व्यक्तीला तुमच्यापासून कायमचा दूर नेतो आणि मग ही तुटलेली नाती पुन्हा जुळणे मात्र जवळजवळ अशक्य असते. कालांतराने जरी जुळली तरी अंतर तिथे राहतेच, कारण शब्दाने घायाळ झालेले हृदय पूर्णत्व होईल असा अजूनही तरी इलाज नाही. शब्दांचा वार बराही होत नाही आणि विसरलाही जात नाही. त्यामुळे बोलताना तुम्ही विचार केला पाहिजे. विनाकारण कुणी दुखावले जाणार नाही याची तुम्ही प्रथम काळजी घेतली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही सध्या विचार करत आहात, ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कर्म करीत आहात, त्या प्रत्येक कर्माचे फळ तुम्हाला इथे नक्कीच मिळणार आहे. आणि मित्रांनो, अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही मात्र आता वेगळे बना. नातं मनापासून असेल तर मग ते टिकतं, नातं सहज स्वीकारलं असेल तर फुलतं. दोन धीराच्या शब्दांनी नातं उमलतं, विश्वासाच्या आधारावर नातं बहरतं, सहज संवादाने नातं सुगंधित होतं. मतभेद समजून घेतले तर नातं मग भक्कम होतं. मनाला मन समजलं की नातं मग छान गुंफतं. दूर असो वा जवळ, खरं नातं मात्र अभंग असतं. हे प्रथम आपण समजलं पाहिजे. ज्यांचं मन स्वच्छ असतं त्याला तर शेणामातीच्या ओट्यावरही निवांत झोप लागते.
जणू देवाच्या कुशीत झोपल्यासारखे. आणि जर मनात खोटं, ईर्ष्या, अहंकार किंवा पापाचं ओझं असेल तर लाखोंच्या गादीवर झोपून सुद्धा डोळा मात्र लागत नाही. मनातील अस्वस्थता उशीपेक्षा मोठी होऊन जाते. शरीर थकलं असलं तरी मनाची घालमेल थांबत नाही आणि अशा वेळी माणूस गादीवर नसतो, तो पापाच्या चिखलात त्या ठिकाणी मात्र लोळत असतो. हे मात्र परम सत्य आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला आनंद हवा असेल तर मग मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्नांशिवाय यश मुळीच नाही. अर्थात तुमच्या मनासारखं काही गोष्टी घडाव्यात. तुम्हाला यश यावे अशासाठी अनेक लोक उपवास करतात, व्रत, वैकल्य करतात किंवा नवस बोलतात. यामुळे कदाचित आत्मिक समाधान त्यांना लाभेल, पण गोष्टी प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होण्यासाठी प्रथम गरज असते ती तुमच्या प्रयत्नांची. योग्य दिशेने केलेले प्रामाणिक आणि सकारात्मक प्रयत्न, श्रद्धा आपले आत्मिक बळ वाढवते. यश प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना त्याचा उपयोग होईल, पण प्रयत्नाशिवाय यश नाही हे निश्चितच. जीवनात तुम्हाला काही मिळवायचं असेल तर ते जिद्दीने, चिकाटीने व अथक प्रयत्नाने तुम्ही प्रथम मिळवा, नवस करून कधीही नाही. कारण नवस केल्याने कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळू शकणार नाही. अर्थात समजून घ्या, जर योग्य दिशेने योग्य सकारात्मक प्रयत्न तुम्ही केलेत तर तुम्हाला मग भगवंत प्रत्येक क्षणी साथ देईल. आणि यश मिळाल्यावर पाठ थोपटणारे आणि चुकल्यानंतर कान पकडणारे काही हक्काची नाती आपण मात्र कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधी देखील जात नसतो. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी गोड बोलणारी सर्वच माणसे हे मात्र आपले हितचिंतक नसतात, समजून घ्या. तुमच्याशी हसून गोड बोलणाऱ्या व्यक्ती तुम्हाला कायम स्मरणात राहतात. त्यांचं गोड बोलणं, तुमचे कौतुक करणे, स्तुती करणे याने तुम्ही भरावून जातात. स्वतःला खरंच ग्रेट समजायला लागता. इथे मात्र सावध होण्याची गरज असते. काही वेळा तुमची स्तुती खोटी करण्यामागे समोरच्याचा वाईट हेतू, स्वार्थ असू शकतो. तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढून खाली पाडण्याची हे नक्की शक्कल असू शकते. तुम्ही चाणाक्षपणे पाय जमिनीवर आणि डोके मात्र जागेवर ठेवून प्रतिक्रिया ठेवली तर तोंडावर आपटण्याची वेळ मुळीच येत नाही. गोड बोलणारी सर्वच माणसे तुमचे हितचिंतक नसतात. स्पष्ट व खरे बोलणारी रुतली तरी धोकादायक नसतात. म्हणून योग्य माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला तुम्ही मात्र शिकलं पाहिजे. माणसाने जे आपले नाहीत त्यांच्यावर कधी हक्क गाजवू नये आणि ज्यांना आपलं दुःख कधी कळत नाही त्यांना मात्र ते कधीही सांगू नये. आपण अनेकदा एकमेकांच्या बद्दल काही कारणांसाठी नाराज होत असतो. ही नाराजगी जास्त वेळ टिकली तर मग मनातून राग, चीड, द्वेष असे जाणवू लागते. मग कायमस्वरूपी आकस जाणतो. समजून घ्या, हा आकस जवळच्या माणसांना कायमस्वरूपी दूर करतो. समोर दिसले तरी बोलावेसे न वाटणे किंवा तोंड फिरून जाणे, पाहून न पाहिल्यासारखे करणे या पद्धतीने एकमेकांना टाळले जाते. खरे तर तुमचे संबंध जवळचे, नात्याचे किंवा जोडलेले कसेही असले तरी ते कायमस्वरूपी स्नेहाचे, आपुलकीचे व मायेचे असावेत. त्यामध्ये ओढ असावी. किरकोळ गोष्टींना महत्त्व देऊन संबंध मात्र कधीही तुम्ही तोडू नका. बस हे मात्र प्रथम आपण समजलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, कारण जे सध्या तुझ्या आयुष्यामध्ये चालू आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी योग्यच आहेत. म्हणून आता मात्र तुम्ही चिंता आणि काळजी करणं नक्कीच पूर्णत्व सोडलं पाहिजे. बाकी जीवन तर त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत, आणि जीवन त्यांचे दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदाने इथे मात्र त्रस्त आहेत. हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात तुम्ही सतत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा प्रथम विचार करा. कारण आपण कुठे चुकलो याचा प्रथम अभ्यास करा.
त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही तुमच्या सुरुवात करा. कोणाच्या वाईट वागण्याने तुमचं काहीही वाईट होणार नाही. मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं. आपल्याशी कोण कसेही वागेना, आपण मात्र सगळ्यांशी चांगलं वागायचं. इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे. समोरची व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर आपण चांगले आहोत म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले तुम्ही वागा. वर्तमानाचा भरभरून असा तुम्ही आनंद घ्या. बाकी थोड्या नजरा आपल्या चुकांवर सुद्धा असू द्यावेत. प्रत्येक वेळी समोरच्याची चूक मात्र कधी असू शकत नाही. आणि आपण रस्त्याने चालत निघालो की प्रवासात कधी आपल्याला ठेच लागते, पाय घसरतो, पडतो, धडपडतो, परत उठतो व चालण्यास मात्र सुरुवात करतो. अगदी तसेच आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. कधी किरकोळ असतात तर कधी गंभीर स्वरूपाच्या. सतत आपली ती परीक्षा घेत असतात. अशा अडचणींना तुम्ही सामोरे जात धाडसाने व चिकाटीने पुढे पुढे जात राहणे म्हणजे जीवन जगणे आहे. येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन हसत खेळत जीवनाचा आनंद तुम्ही योग्य पद्धतीने घेतलं पाहिजे. आणि नेहमी खरे बोलावे हेच प्रथम महत्त्वाचं आहे. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम स्वार्थ करतो तो मात्र आयुष्यात कायम रडत राहतो. माणसाच्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे. कारण यश हे नेहमी चांगल्या विचारातून येते आणि चांगले विचार हे सोबतच्या व्यक्तीमधूनच येतात. महत्त्व जसं अर्थात बोलण्यापेक्षा जास्त शांत राहिला असतं, तसंच सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही अर्थात घेण्यालाही असतं. तुमच्यासमोर केलेले कौतुक ही तुमची स्तुती असते, तर तुमच्या माघारी केलेलं कौतुक हे तुमचं खरं प्रथम अस्तित्व असतं. मस्करी केली असं बोलून लोक अनेकदा मनातलं मात्र नक्कीच बोलून जातात. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या, आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं. हारलो तरी चालेल, पण मैदान मात्र आपण मुळी सोडायचं नाही. कारण मावळलेला सूर्य पुन्हा कधीही उगवत नसतो. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. गुरु माऊली म्हणतात, व्यस्त राहा, सुखी राहशील. तुझ्या आयुष्यात जितके जास्त तुम्ही कामात व्यग्र असता तितकेच तुम्ही सुखी असता. काम करत असताना पूर्णपणे त्यामध्ये एकस्वरूप झालो, त्यामध्ये मन तुमचे एकाग्र झाले, तरी तर कशाकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळच नसतो. मोकळ्या वेळात मन इकडे तिकडे भरकटते. कोण काय म्हणाले, कोणाची जास्त प्रगती झाली, कोण तोट्यात गोल गेला याची चर्चा करून आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो. त्यामधून फायदा काहीच नसतो. उलट आपली मानसिकता मात्र बिघडते. आपण स्वतः कामात व्यग्र राहिलो तर मिळणारे यश एक वेगळ्याच प्रकारचे समाधान तुम्हाला देऊन जाईल. कोणाचीही निंदा नाळस्ती करत बसल्या तर तुमची पण अधोगती होते. म्हणून आयुष्यामध्ये माणसाने एकच समजून घ्यावे, कामात व्यस्त राहणे हे सुखी राहण्याची किल्ली आहे. म्हणून तर म्हणतात, काम करा आणि सुखी राहा. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, कारण आता तुझे आयुष्य आनंदमय होणार आहे. बाकी आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही हे मात्र माहिती नाही, परंतु पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चितच परिणाम करतात. आज यशस्वीरित्या व्यापार आणि व्यवसाय सांभाळणारे अभिमानाने सांगतात, आम्ही हे शून्यातून उभे केले. ही गोष्ट नक्कीच उल्लेखनीय आहे. पूर्वीची काही पार्श्वभूमी नसलेली, आर्थिक परिस्थिती नाजूक, कोणाकडून काही मदत मिळेल ही शक्यता नाही, अशा परिस्थितीत वेगळी काहीतरी सुरुवात करणे हे सुद्धा एक धाडसी पाऊल ठरते. यामध्ये दर दिवशी तुमचा अनुभव वाढतो, त्यातून तुम्ही शिकून जातात. कोणाची तुलना नसते, स्पर्धा नसते किंवा कोणाची बरोबरी नसते. त्यामुळे आपल्या अनुभवातूनच आपण मात्र संपन्न होत जातो. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे जर आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, कायमस्वरूपी आनंद प्राप्त करवायचा असेल, तर मग मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये व्यस्त राहावं लागेल.
आणि कायम भगवंतांचे नामस्मरण देखील तुम्हाला मात्र करावं लागेल. गुरुमाऊली म्हणतात, आता जे जे तुझ्यापासून टाळले गेले होते, जे जे तुझ्यापासून दूर गेले होते, त्याहून उत्तम गोष्टी तुला मिळतील. आयुष्यात खूप सारे जण येतात आणि जातात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी विसरायचं नसतं. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, अर्थात एकट्या राहायची भीती तुम्हाला वाटत आहे, म्हणूनच तर हे गुरुमाऊली तुमच्यासाठी आलेली आहे. आणि ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो ना, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास प्रथम वाढवतो. वाईट वेळेस साथ सोडलेल्यांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली, त्यांचे हे अमूल्य मूळ तुम्ही मात्र कधी विसरू नका. गुरुमाऊली सांगतात, आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये जे घडणार आहे ते उत्तम घडणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हणून आता तुम्ही तुमची काळजी आणि चिंता करणं सोडून दिलं पाहिजे, कारण लवकरच तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही कधीही कल्पना केलेली नव्हती. त्याहून उत्तम घटना आता मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच घडून जातील. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा, समजून घ्या. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जर तुमच्या मनात आणली तरी तुमच्या सुख तुमच्या घरी मात्र पाणी भरेल. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्या जवळ येईल. कायम एकनिष्ठ राहावे, सगळी कामे होतील. कारण बाळूमामांच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला सर्वात जास्त प्रमाणात किंमत आहे. एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे जे आजपर्यंत आपण गमावलेले आहोत त्याहून उत्तम गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करवायचे असतील तर कायम तुम्हाला योग्य ते कर्म करावे लागेल. कारण जे कर्म सध्या तुम्ही करीत आहात किंवा ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करीत आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून आता मात्र आपण चिंता आणि काळजी करणं सोडून दिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी योग्य त्या पद्धतीने आनंदी राहून आयुष्यामध्ये पुढे नक्कीच गेलं पाहिजे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजतो आणि थंड असला तर हात मग आपला नक्कीच काळा करतो. आणि विश्वास ठेवा, बाळूमामांची योजना ही सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे बाळूमामा तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना नक्कीच तयार करीत असतात. म्हणून आपल्याला देखील त्यांच्या योजनेवरती विश्वास मात्र कायम ठेवायचा आहे. गुरुराया म्हणतात, आता सुंदर तुझ्यासाठी आयुष्य तुझं मी बनवणार आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम घटना आणि गोष्टी मात्र आता घडताना तुम्हाला दिसतील. म्हणून आता मात्र तुम्ही चिंता आणि काळजी करणं योग्य पद्धतीने सोडून दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस श्री बाळूमामा त्या क्षणीही मदतीचा साथ देतात ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं. बाकी आपण भगवंतांना घाबरले नाहोत तरी देखील चालेल, पण आपण मात्र आपल्या कर्मापासून भरपूर जास्त प्रमाणात घाबरून राहिलं पाहिजे. समजून घ्या, कारण तुम्ही शिव्या किंवा ओव्या, श्राप असतील किंवा आशीर्वाद असतील, यापैकी ज्या ज्या गोष्टी तुम्ही इतरांना देणार आहात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत आयुष्यामध्ये घडतील. बाकी हेही दिवस सरतील. विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात, आता तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने आनंदी होणार आहे. फक्त तुम्हाला योग्य वेळ देऊन आज हा संदेश ऐकायचा आहे. बाकी आयुष्याच्या प्रवासात काही देखील आपले नसले तरी आपण मात्र भगवंतांच्या आहोत. आणि जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर मग मात्र लोकांच्या नजरेत तुम्ही कसा आहात या पद्धतीचा तुम्ही नक्कीच विचार करू नका. हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी काही ते आपले नाही आणि काही ते आपले नक्कीच राहणार नाही. मित्रांनो, प्रथम समजून घ्या, आयुष्यात पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमवलेली माणसं
हे मात्र नक्कीच जास्त आनंद देऊन जातात. आणि ज्या व्यक्तीला तुमची साथ द्यायची असते त्या व्यक्तीला तुमच्या परिस्थितीशी काही देखील घेणं देणं नसतं. तुमच्या परिस्थितीशी देणं घेणं नसून उलट ती परिस्थिती योग्य करण्यासाठी ती व्यक्ती धडपडत असते. म्हणून दुःख फसल्याचे नाही, दुःख तर या गोष्टीचे होत आहे की फसवणूक करणारे मात्र आपलेच होते. चुकाला किती विनवण्या केल्या तरी ते लवकर येत नाही आणि दुःखासाठी दार बंद केलं तरी ते खिडकीतून आल्याशिवाय राहत नाही. समजून घ्या, आता लवकरच तुमचे आयुष्य योग्य दिशेला जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पना केली नसेल. आणि जशा तसं वागावं माणसाने, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचाच मात्र विषय वाटत असतो. थोडं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली कायम म्हणत असतात, शांत राहा. बाकी खरा श्रीमंत कोण? सर्वसाधारण ज्याच्याकडे भरपूर धन दौलत, जमीन जुमला, सोने नाणे आहे त्याला आपण प्रथम श्रीमंत म्हणतो. ज्यांच्याकडे बंगले गाड्या असतात यांची जगण्याची पद्धत अत्यंत खर्चिक असते. अनेकांना त्यांचा हेवा वाटतो. खरे तर या संपत्तिक श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती फार महत्त्वाची आहे. आपण बारकाईने पाहिले तर समाजात आपल्याला असेही श्रीमंत दिसतील ज्यांचे मन मोठे आहे, उदाहरणार्थ अर्थात अंतःकरणाने जे गरजूंना उपयोगी पडतात, प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात आणि प्राणी मात्रांचा जीव जाणतात व घासातील घास इतरांना देतात. जीवनात जीव असेपर्यंत जीवाला जीव देणारे जिगरबाज खरे श्रीमंत. रस्त्यावरील भिकारी जेव्हा त्याच्याकडे भाकरी एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला चारतो तेव्हा त्याची श्रीमंती न सांगतात अर्थात सर्वांच्या नजरेत पडते. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, सध्या अनेक ठिकाणी विभक्त कुटुंब पाहायला मिळतात. जिथे एकत्र कुटुंब आहेत ती पण जास्तीत जास्त 6 माणसांची. 3 पिढ्या एकत्र राहत असतात. आपले आई वडील त्यांच्या आई वडिलांशी कसे बोलतात आणि कसे वागतात हे घरातील छोटे मुले पाहत असतात. आजी आजोबांचे वागणे बोलणे पण ते प्रथम शिकत असतात. साहजिकच तुमच्या आईवडिलांशी असलेले संबंध मुलांना तुमच्या सांसारिक करत असतात. काटकसर बचत या गोष्टी शिकतात. ते करतात तसे योग्य कारणाने खर्च करायलाही शिकतात. दोन्ही पिढ्यांचे अनुभव ऐकून पाहून आयुष्यात समतोल साधायला शिकतात. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्या जडणघडण अर्थात घडणीत तुमच्या कौटुंबिक वातावरणाचा जास्तीत जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे ते वातावरण निकोप ठेवल्यास येणारी पिढी निश्चिंत सांस्कारिक घडेल. हे मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव कधी तुम्ही खराब करू नका. आणि आपण काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून देत नाही, त्यामुळे त्याचा आपल्याला मानसिक त्रास होतो. सतत त्याच गोष्टी आठवल्यामुळे वर्तमान काळ तर खराब होतोच, पण भविष्यात पण समस्या वाढतात. खरे तर अशा कटू घटनांना मनात थाराच देऊ नये. जगण्याला आवश्यक असणारा श्वास तरी आपण धरून ठेवतो का? तसेच कडू आठवणी सोडून दिल्या तर सकारात्मक विचारांना रिकामी जागा मिळेल. अधूनमधून घराची स्वच्छता करतो, नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो. अगदी तसेच मनातील अडगळ काढून मात्र तुम्ही टाकलं पाहिजे. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी देण्याचे सामर्थ्य भगवंत त्यांच्याजवळ नक्कीच ठेवतात. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कायम योग्य ते कर्म करण्यास सुरुवात करा. बाकी आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये त्या घटना घडणार आहेत ज्या गोष्टीची तुम्ही आशा आणि कल्पना करणे सोडून दिली होती. त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर मिळणार आहेत. बाकी समजून घ्यावे, चुकीचे विचार मनात येणे चूक नसते, पण मनातले चुकीचे विचार कृतीत उतरवणे चुकीचं नव्हे तर ते पाप देखील नक्कीच असते. हे प्रथम आपण समजून घ्यावे. आणि मित्रांनो, आपल्याला अनेकदा काही गोष्टी कधी पटत नसतात,
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर आपण तिथे नाराज होतो, उदास होतो, चिडतो, अर्थात वैतागतो, कधी कधी स्वतःला आवरू शकत नाही, इतके मानसिकदृष्ट्या खचतो, दुसऱ्याला दोष देतो. यामध्ये आपल्या मनासारखे व्हावे ही फक्त इच्छा न राहतात आपल्याच मनासारखे व्हायला पाहिजे हा हट्टासह होतो. अर्थात हट्ट असतो व तो पूर्ण न झाल्याच्या वरील सर्व प्रतिक्रिया असतात. गोष्टी तिथल्या तिथे सोडून देता आपल्याला आल्या पाहिजेत. भविष्यात पुन्हा प्रयत्न करून पाहू असे मनाला पटवता आले पाहिजे. कटू आठवणींना मागे सोडून चांगले अनुभव गाठीशी बांधत पुढे मात्र चालत झाले पाहिजे. आणि आयुष्यामध्ये काहीही झाले तरी तुम्ही मात्र नक्कीच निराश होऊ नका. बाकी मित्रांनो, गुरुराया नेहमी आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचे आशीर्वाद देखील तुमच्या पाठीशीच आहेत. बाकी मैत्री, जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला अर्थात हास्याची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलतात सारे समजते, ती असते खरी मैत्री. आणि भगवंतांकरता कोणीही कष्ट करू नका. कष्टाने साध्य होणारी ती वस्तू नव्हे, ती वास्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे. आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो. तुम्ही भगवंतांच्या प्रेमाने अगदी भरून जा. अर्थात आपापसात प्रेम वाढवा, म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल. आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा तिथे मात्र विसर पडेल. गुरुमाऊली म्हणतात, अरे तू फक्त विश्वास ठेव, बाकी सर्व आमच्यावर सोड. तेच तुला देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. पण जे तू आमच्या चरणी मागितले होते ते नक्कीच आम्ही तुला देऊ शकणार नाही. आणि भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त कुणालाही ते खाता येत नाही. म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच भगवंतांनी किंमत देखील दिलेली आहे. म्हणून तुम्ही अजून देखील समजलेले नसाल तर आता मात्र वेळ आलेली आहे. योग्य पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्याला समजून घ्या. आता जे घटना, ज्या गोष्टी आयुष्यामध्ये तुमच्या घडलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी आणि घटना तुम्ही मात्र सोडून द्या. लवकरच तुमचे आयुष्य अशा ठिकाणी जाणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आणि जीवनामध्ये प्रत्येक माणसाची तुम्ही कदर करायला शिका. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं देखील पुन्हा पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधारात ठीक होत असते. म्हणून तुम्ही तुमच्या शब्दाला धार देऊ नका तर आधार द्या. हे प्रथम मात्र आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. गुरुमाऊली म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात तो काळ येणार ज्या काळासाठी तू आजपर्यंत आमच्या चरणी प्रार्थना केली होती. अर्थात अतिशय सुंदर. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपणा किती आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र आपण प्रत्येकाने कायम समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात नक्कीच काहीही तुमचे नाही आणि काहीही ते तुमची मुळीच राहणार नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी योग्य ते कर्म तुम्हाला मात्र करावेच लागतील. भगवंत म्हणतात, समजून घे, आयुष्यातील प्रवास असाच असणार. इथे तुला कधी सुख, कधी दुःख, कधी कोणते दिवस अनुभवायला मिळतील हे मात्र मुळीच कधी तुला समजणार नाही. पण जर आयुष्यामध्ये खरा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आता लवकरच त्या गोष्टी तुम्हाला मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेले होते. बाकी धनाने नाही तर मनाने माणसाने श्रीमंत व्हावे. कारण जसे तुमचे मन असेल, जशी तुमची मनस्थिती असेल, जशी तुमची विचारधारणी असेल, विचारसरणी असेल, तसे तुमचे आयुष्य ते घडत असते. हे प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि व्यस्त राहा तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी राहा. इतरांकडे काय आहे, इतरांना भगवंतांनी काय काय दिलेले आहे हे ज्या पद्धतीने सर्वजण पाहतात त्या पद्धतीने ते निराशी होतात. इतरांचे सुख पाहण्यापेक्षा एकदा तरी तुम्ही इतरांचे दुःख पहा, तुम्हाला समजून जाईल
भगवंतांनी जे तुम्हाला दिलेले आहे ते मात्र कोणापेक्षा कमी नाही. आणि एकमेकांवर विश्वास अर्थात एकमेकांवरचा विश्वास जर बळकट असेल ना तर ते प्रेमाचं नातं सुद्धा बळकट मात्र तिथे नक्कीच होऊन जातं. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातूनच संस्कारांचा सुगंध हा मात्र दरवळतो. कोणाच्या सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून तुम्ही माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे कधी तुमच्या दूर जाणार नाहीत. आणि चांगले हे जाणीवपूर्वक पाहावं लागतं, चांगलं हे जाणीवपूर्वक ऐकावं लागतं, चांगलं हे जाणीवपूर्वक बोलावं लागतं आणि चांगलं हे जाणीवपूर्वक वाचावं देखील लागतं. आपल्या हातून काहीतरी थोडंफार चांगले हे घडतच असतं आणि तुम्ही जे वाचन करतात ते विचार अर्थात विचारातून व्यक्त होते, विचार कृतीतून व्यक्त झाले तर ते लोकप्रिय व्यक्तिमत्व समाजाला सकारात्मक दिशा देते. त्यासाठी वाचन हे मनातून हवे. आपण किती पुस्तके वाचली याची यादी मोठी नसली तरी चालेल, पण जे वाचले ते ज्ञानवर्धक व व्यवहार ज्ञान वाढवणारे अर्थात व्यावहारिक ज्ञान वाढवणारे असावे हे निश्चितच. वाचन असो वा लेखन यातून स्वतःला मात्र आनंद तर मिळतोच, पण समाजाला पण काही सकारात्मक मिळणार असेल तर दुधात साखर वाचनासाठी पुस्तकाची निवड नक्कीच फार महत्त्वाची आहे, हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये तो क्षण येणार आहे ज्या क्षणासाठी तुम्ही आजपर्यंत नक्कीच ज्या क्षणासाठी तुम्ही आजपर्यंत वाट पाहिलेला आहात आणि त्यासाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना देखील केलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद हवा असेल तर नक्कीच तुम्हाला आता मात्र इतरांना आनंद द्यावा लागेल, कारण जे जे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहेत त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला इथे मिळवायच्या असतील तर कायमस्वरूपी योग्य ते कर्म करण्याकडे आपण मात्र नक्कीच योग्य ते कर्म करण्याकडे आपण मात्र लक्ष द्यावे. गुरुमाऊली म्हणत आहेत, शांत राहा. आता तुझ्या आयुष्यात त्या घटना घडणार आहेत ज्याची तू अपेक्षा सोडली होती, त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये आता मात्र घडणार आहेत. म्हणून तुझी चिंता आणि काळजी माझ्यावर सोड. एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, बाकी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. अनेकदा तुम्ही थोड्याशा अपयशाने खचून जाता, तुम्ही एकटे आहात असे तुम्हाला वाटते. कुणीतरी सोबतीला यावे, सहकार्य करावे आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवावा असे वाटते. कोणीतरी येऊन तुमची मदत करेल या विचाराने तुम्ही मदतनीसांची वाट पाहतात, पण खरे तर अशा प्रसंगी तुम्ही स्वतःला धीर दिला पाहिजे. खंबीरपणे कणखरपणे सामोरे गेले पाहिजे. मनाने न खचता भविष्याकडे भीतीयुक्त नजरेने पाहण्यापेक्षा आपण स्वतः अंतर्मुख होऊन आत्मशक्ती जागृत करणे व आपणच आपला मार्ग शोधणे कधीही आपल्यासाठी योग्य आहे. समजून घ्या, आपण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत गमावलेल्या आहोत त्याहून उत्तम गोष्टी आपल्याला देण्याचे सामर्थ्य भगवंत कायम स्वतःमध्ये ठेवत असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही इतरांना मात्र आनंद द्यायला शिका. आता लवकरच तुमच्या आयुष्यात त्या घटना आणि गोष्टी घडणार आहेत ज्याची तुम्ही आशा सोडली होतीस. तेच तुमचे स्वप्न आता मात्र पूर्ण होणार आहे. बाकी सुख आहे प्रत्येकांकडे, परंतु ते मात्र अनुभवायला वेळ नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर सुख असेल तर मग आपण मात्र त्या सुखामध्ये देखील आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आयुष्यात प्रगती करत असताना अनेकदा वेगवेगळे अनुभव येतच असतात. कुणी त्रुटी दाखवतात तर कुणी शाब्दिक बाण सोडतात, प्रोत्साहन देण्याऐवजी खच्चीकरण करतात. अशा वेळेत मानसिक कुचंबना होते. यावर एकच उपाय आहे, बहिरे होणे. कोणाच्या कोणत्याच मतांचा महत्त्व न देता आपल्या ठरवलेल्या मार्गाने मार्गक्रम करणे कधी तुमच्यासाठी योग्य ठरते. स्वतःची मते ठाम असतील तर नक्कीच होणाऱ्या फायदा तोट्याचे
तुम्ही जबाबदारीने घेणार असो तर इतरांच्या मतांनी खचून जाण्याचा प्रश्न येणार नाही. तुमच्या प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या 4 चांगल्या गोष्टी सांगण्याऐवजी तुम्हाला कोणी मागे खेचत असेल तर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपण निर्णयावर मात्र ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. गुरु माऊली म्हणतात, लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी घडतील. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये अर्थात टाळ दे. देवा मला एक तरी अशी मात्र नक्कीच योग्य संध्याकाळ दे. संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे. तुझे गीत गाता यावे असे तू आम्हास वरदान दे. मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. दिवसभर काम दे, पोटापुरता दाम दे. चिंता दूर करावया, ओटी तुझे नाम दे. कष्ट आणि चारा दे, सोसायला जोर दे. खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे. ध्रुवापरी स्थान दे, कर्णापरी दान दे. श्रावणाच्या सेवेपरी थोडस इमान दे. तुकोबांची विना दे, ज्ञान अर्थात ज्ञानियाची करुणा दे. मूर्त डोळा पायी माता ठेवून या मरणा दे. मागू किती राहू दे, सारे एके ठाई शोभू दे. वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे. जर तुम्हाला काही चांगलं करता येत नसेल तर ते तुम्ही करू नका, काही हरकत नाही. पण निदान वाईट तरी करू नका. मग ते तुमच्या अर्थात घराविषयी असो, गावाविषयी असो, समाजाविषयी असो, धर्माविषयी असो, संस्थेविषयी असो, राज्याविषयी असो, देशाविषयी असो किंवा एखाद्या व्यक्तीविषयी असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता लवकरच तुमच्या आयुष्य आनंदमय होणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती तुम्हाला गोड बातमी देखील नक्कीच देणार आहे. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकले हे शोधून चूक सुधारतो तो मात्र नक्कीच यशस्वी होतो. बाकी भगवंत फक्त तिथेच नसतो जिथे आपण प्रार्थना करतो, देव तर तिथेही असतो जिथे आपण गुन्हा करतो. बाकी आपण मात्र अर्थात सुज्ञ आहोत. समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सध्या तुम्ही करीत आहात त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान भगवंतांना योग्य पद्धतीने आहे. म्हणून जर आयुष्यामध्ये पुढे जायचे असेल तर प्रथम आपण योग्य पद्धतीने कर्म करायला शिकलं पाहिजे. कारण जशा पद्धतीने तुम्ही कर्म करणार तशा पद्धतीने नक्कीच तुमचे हे आयुष्य घडणार. गुरु माऊली म्हणतात, शांत राहा, कारण तू तुझ्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. बाकी स्वतःची किंमत ओळखायला शिका. जीवनात तुम्ही खूप वेळा पडता, हरता. कित्येक वेळा तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला मातीत घेऊन जातात. त्यामुळे तुम्हाला असे वाटू लागते की आपली ते काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्यात किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कधी कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधीही तुम्ही विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप कमी अर्थात किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात तुम्ही जगा. सुख हे ओंजलीत आलेल्या पाण्यासारखं असतं. वेळेवर नाही उपभोगला तर मग मात्र झोप अर्थात लोप पावतो. हे मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतो, थांब, आता लवकरच तुझे आयुष्य अशा स्थितीला जाणार ज्याची तू आशा सोडली होतीस. त्याहून उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता लवकरच घडतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता मात्र योग्य पद्धतीने सोडून दिलं पाहिजे. कारण ज्या ज्या पद्धतीने तुम्ही चिंता करीत आहात ती मात्र चिंता नक्कीच तुमच्यासाठी व्यर्थ आहे. सुख हे ओंजलीत आलेल्या पाण्यासारखं असतं. वेळेवर नाही उपभोगलं तर मग मात्र लोप नक्कीच पावतं. बाकी आपली प्रत्येकाची मने शुद्ध, साफ, स्वच्छ हवीत. मनात अर्थात कोणतेच व कसलेच नकारात्मक विचार, शंका, कुशंका, लबाडी, खोटेपणा मात्र मुळीच नसावा. स्वार्थी भावना तर नसावीच, पण अनेकदा दुसऱ्याचे चांगले असेल तर त्याबद्दलही काहींच्या मनात वाईट विचार येतात, तेही नसावेत. यासाठी
मनातच असे नकारात्मक विचार नकोत. अर्थात सुवचने फक्त वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी नसून कृतीतून जगण्यासाठी असतात. जसे दारे खिडक्या उघडल्या की लख उजेड पडत असतो ना, तसे सुविचार कृतीत आणले आणि या संदेशाद्वारे सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी कृतीत आले की मन तुमचे निर्मळ होते. गरज आहे तुमच्या इच्छेची. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाचे शुद्धीकरण करणार नाही तोपर्यंत नकारात्मक विचार तुमचा मात्र पिच्छा कधी देखील सोडणार नाहीत. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर प्रथम मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य देखील कर्म नक्कीच करावे लागेल. बस याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतो, आता लवकरच तुझ्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत ज्याची तू कल्पना केलेली नव्हती. त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. बाकी आपल्याला अनेक मात्र अर्थात आपल्यासोबत अनेक वाईट गोष्टी घडत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र वाईट घडलेल्या गोष्टींकडे लक्ष निमित देण्यापेक्षा जे तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम घडलं आहे त्याकडे देखील तुम्ही तुमचे लक्ष असू द्यात. बाकी काहीही झालं तरी देखील नक्कीच आपण चिंता करू नये. बस योग्य पद्धतीने कर्म करा आणि योग्य पद्धतीने कर्म करून नक्कीच योग्य पद्धतीने भगवंतांचे तुम्ही मात्र कायम नामस्मरण करा. एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने आनंददायी तुम्ही करू शकता. भगवंत म्हणतो, आता त्या गोष्टी तुला मिळणार ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नव्हती. बाकी एक गोष्ट समजून घ्या, दीर्घायुषी कसे व्हाल. प्रथम तुम्ही जेवण निम्म करा, पाणी दुप्पट प्या, परिश्रम तिप्पट करा, हसणं चौपट करा, नियमित प्राणायाम नक्कीच करा, साधी जीवनशैली अंगीकारा, कमी प्रक्रिया केलेलं अन्न खाण्यावर भर द्या. अर्थात आठवड्यातून एक दिवस उपवास करा, रागावर नियंत्रण ठेवा, पुरेशी विश्रांती घ्या आणि आजूबाजूचं वातावरण प्रसन्न राहिल्याची काळजी घ्या. अर्थात ऋतुमानानुसार आहारात बदल करा, मनाची मात्र मशागत करा आणि भौतिकतेच्या आकर्षणापासून तुम्ही दूर राहा. नक्कीच मग मात्र तुम्ही तुमच्या दीर्घायुष्य होताना प्रथम पाहाल. बाकी पूर्णत्व सरडला, अर्थात सरडा तर नावाला बदनाम आहे, खरे रंग तर माणसं बदलत आहेत, हे मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतो, शांत राहा. आता ज्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून जर आयुष्याच्या प्रवासात पुढे जायचं असेल तर तुम्ही मात्र कधी नक्कीच कुणाला नावे ठेवू नका. बाकी ज्यांचे आपल्या ओठांवर नियंत्रण असते, त्यांचे सामाजिक स्वास्थ्य, ज्यांचे आपल्या पोटावर नियंत्रण असते त्यांचे शारीरिक स्वास्थ्य आणि ज्यांचे आपल्या मनावर नियंत्रण असते त्यांचे मानसिक स्वास्थ्य हे मात्र सहसा कधी बिघडत नसते. हे देखील तितकंच खरे. आता तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडणार आहेत ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील नक्कीच केलेली नसेल. बाकी आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट आपण मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे काही ते आपले नाही आणि काही ते नक्कीच आपले राहणार देखील नाही. बाकी समजून घ्यावे, ते म्हणजे जे घडते ते उत्तमच घडते. उगाच उद्याच्या चिंतेमध्ये तुम्ही तुमचे आजचे मात्र आयुष्य नक्कीच वाया घालवू नका. जर आनंद हवा असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही मात्र इतरांना देखील नक्कीच आनंद देत चला. हे प्रथम तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि माणूस किती बुद्धिमान, हुशार, ताकदवान, चालाक असला तरी देखील अर्थात यथावकाश या गोष्टी नक्कीच उतरायला लागतात. समजून घ्या. मध्यान्हीचा प्रखर सूर्य मावळतो, विमान किती वर गेले तरी खाली येतेच, वनराष्ट्रीय म्हातारा झाला की माशा सुद्धा त्याच्या अंगावर बसतात. थोडक्यात आहे या शक्तीचा किंवा सामर्थ्यांचा, अर्थात नक्कीच सामर्थ्याचा कधीच अहंकार करू नका. तुम्ही यश शिखरावर असताना इतरांना तुच्छ समजणे किंवा स्वतः मात्र घमंडीत वागणे कधीच योग्य नसते. तुम्ही कितीही जरी मोठे झालात
तरी त्याचा ज्यादा अभिमान घमंड न ठेवता प्रत्येकाशी प्रेमाने, नम्रपणे व आपुलकीने मात्र तुम्हाला वागता मात्र योग्य पद्धतीने आले पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये स्वतःची तुलना इतरांबद्दल कराल तर रडाल. म्हणून तुम्ही स्वतःची तुलना इतरांबद्दल अजिबात करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करीत आहात, हे मात्र प्रथम आपण समजून घ्यावे. बाकी अनुभवाने एक गोष्ट नक्कीच शिकवली, कोणी कुणाचं नसतं, सगळे मात्र स्वार्थासाठी नक्कीच जवळ असतात. हे मात्र प्रथम आपण देखील नक्कीच समजलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही नक्कीच समजून घ्या, ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच अर्थात प्राप्त करवायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला ते प्राप्त देखील होतील. भगवंत आता लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार करणार आहेत. समजून घ्या, भगवंत चमत्कार तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच कर्म करता आणि योग्य पद्धतीने कष्ट करतात. म्हणून तुम्हाला जर योग्य पद्धतीने चमत्कार पाहिजे असतील तर योग्य पद्धतीने कष्ट देखील नक्कीच तुम्ही करायला शिका. गुरु माऊली म्हणत आहेत, थांब, आता लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी तुला मिळणार ज्या ज्या गोष्टीसाठी अर्थात आजपर्यंत तू कष्ट केलेले होते त्याहून उत्तम तुला मिळतील. आपण थोडं वाकडं चालायचं, मग वाकडं तिकडं चालणारे देखील सरळ देखील नक्कीच चालायला शिकतात. आपण मंदिरात जातो तेव्हा देवदर्शन अर्थात हो मुख्य हेतू असतो. देवापुढे उभे राहून मूर्तींकडे एकटक पाहतो. देवाचा प्रसन्न असरा चेहरा, डोळ्यातील शांत भाव पाहून आपणही शांत आणि स्थिर होतो. कृतज्ञतेने देवाला काही अर्पण करतो. अगदी चिमुडभर साखरेपासून देव ते देखील स्वीकारतो. परिस्थितीनुसार रक्कम, सोने चांदीपासून अर्थात प्रत्येक गोष्ट अलंकार अर्पण आपण केले जातात. देवानेच आपल्याला हे सर्व दिले आहे, त्यामधून आपण उतराई होती केलेला नवस पूर्ण करतो. याचा अर्थ त्याने दिलेलेच त्याला देतो. मग आपण स्वच्छचे काय देतो. आपल्याला दिलेल्या मानव जन्मापासून सर्वच देवाची देणगी आहे. आपल्या स्वतःचा फक्त आपल्यातील अहंकार आहे, आपण तोच ईश्वरचरणी अर्पण केला पाहिजे. म्हणून तुम्ही आता तुमचा पूर्णत्व अहंकार नक्कीच त्यांच्या चरणी अर्पण करा. समजून घ्या, आयुष्यामध्ये जो व्यक्ती कायम अहंकार करतो ना त्याचे मात्र आयुष्य शून्य होऊन बसते. म्हणून अजून देखील तुम्हाला वेळ आहे. अहंकार सोडा तरच तुमचे आयुष्य योग्य पद्धतीने पुढे जाईल. म्हणून अहंकार सोडावे आणि प्रत्येक क्षणी भगवंतांवरती अर्थात विश्वास मात्र आपण प्रथम ठेवावा. बस हेच तुम्ही आता मात्र समजून घ्या. भगवंत म्हणतो, जे जे तू गमावलेले आहेस त्याहीपेक्षा उत्तम तुला आता लवकरच नक्की मिळणार आहे. बाकी विश्वास ठेवा. तुम्ही जेव्हा नक्कीच जे इतरांना देतात अर्थात आणि जे तुम्ही इतरांसाठी जे काही जेव्हा करत असतात तेव्हा तुमच्यासाठी देखील तेच होत असतं. म्हणून इतरांसोबत योग्य पद्धतीने चांगले कर्म नक्कीच करा. बाकी एक स्मशानभूमीतील राख. एक भिकारी स्मशानभूमीत 2 चिताची राख टक लावून बघत होता. एकाने त्याला विचारले, असे का बघतोस? त्यावेळी तो व्यक्ती म्हणाला, एक श्रीमंताच्या चितेची राख आहे ज्याने आयुष्यभर काजू बदाम खाल्ले आणि दुसरी मात्र गरिबाच्या चितेची राख आहे, त्याला 2 वेळेचे जेवण कसं बस नक्कीच मिळाले नाही, परंतु या दोघांची राख एक सारखीच आहे. मग माणसाला कुठल्या गोष्टीचा गर्व असतो हे प्रथम मात्र आपण योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही तुमचा गर्व सोडून द्या. आजपर्यंत जे जे तुम्ही गमावलेले आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी देण्याचे सामर्थ्य भगवंत स्वतःजवळ ठेवत असतात. म्हणून जर तुम्हाला आनंद प्राप्त करवायचा असेल तर मग तुम्ही इतरांना देखील आनंद देण्याचा कायमस्वरूपी प्रयत्न करा. बस हेच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जे सध्या इतरांशी वागत आहात तेच पुन्हा तुमच्यासोबत नक्कीच घडणार. हा तर नक्कीच निसर्गाचा नियम आहे. म्हणून कायम तुम्ही इतरांशी योग्य वागा. जर तुम्ही इतरांशी योग्य वागाल तर तुमच्यासोबत देखील योग्यच घडेल. हे देखील तितकंच खरे.
बाकी जो जीभ जिंकेल ते मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो मात्र हे संपूर्ण जग जिंकेल. शब्दांनी शिकवले पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवले रडता रडता हसायला. शब्दांमुळेच होती एखाद्याचा घात, आणि शब्दांमुळेच मिळते एखाद्याचे आयुष्यभर साथ. शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा, आणि शब्दांमुळे चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. जो कायम प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत कधी कुणाला समजत नाही. पण जे गोल गोल फिरवण्यात पटा येत असतात ते लोक समाजात मात्र प्रथम लोकप्रिय होतात. दिलेल्या शब्दाने उपयोगी पडलेला माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरायचा नसतो. बाकी हाताला अर्थात न लागणाऱ्या स्वप्नांच्या मागे कधीतरी धावून पाहावं. जगणं अजून सुंदर तुमचं होऊन जातं जर तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी भरपूर असे कष्ट करीत असाल, तर मग मात्र ते तुमच्यासाठी योग्यच आहे. म्हणून आयुष्यामध्ये जे मिळवायचंय त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळून जातील. फक्त त्यासाठी तुम्ही मात्र भरपूर जास्त असे प्रयत्न करण्यास सुरुवात केलं पाहिजे. जो व्यक्ती कायम योग्य असे प्रयत्न करीतो त्याचे आयुष्य भगवंत आनंदमय नक्कीच करीतो. बाकी मानसिक आरोग्य तुम्ही प्रथम जगा, अर्थात जपा. तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असते. त्यासाठी व्यक्ती स्वच्छता हा महत्त्वाचा भाग असतो. दररोज आयुष्यामध्ये योग्य आहार घ्या. बस समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही करत गेलात त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यासाठी अर्थात तुमच्या आयुष्यासाठी योग्य होत्या अथवा कशा होत्या हे देखील तुम्ही योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जायचं असेल तर कायमस्वरूपी योग्य कर्म करण्याकडे मनुष्याने कायम लक्ष नक्कीच द्यायला शिकलं पाहिजे. बस हे जरी तुम्हाला समजलं असेल तरी देखील तुम्ही तुमचे आयुष्य नक्कीच आनंदमय राहून जगू शकतात. गुरु माऊली म्हणत आहेत, थांब, आता तुझे आयुष्य त्या ठिकाणी पोहोचणार ज्याची तू अपेक्षा सोडली होती. ते स्वप्न तुझे नक्कीच पूर्ण होणार. म्हणून आता मात्र तुम्ही तुमची चिंता आणि काळजी सोडून द्या, कारण तो भगवंत तुमच्या कायम पाठीशी आहे आणि कायम तो तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार. हे मात्र प्रथम तुम्ही योग्य पद्धतीने समजून घ्या. बाकी आयुष्याच्या प्रवासात जे जे घडत आहे ते तर तुमच्यासाठी उत्तमच घडत आहे. म्हणून कायम जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही इतरांना योग्य तो अर्थात योग्य त्या पद्धतीचा आनंद नक्कीच द्यायला शिका. बाकी काहीही ते तुमचे नाही आणि काहीही ते तुमचे राहणार नाही. बाकी माझी सगळ्यांना गरज आहे हा ब्रह्म आणि मला कुणाचीच गरज नाही हा अहंकार डोक्यातून काढून टाकला की माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होऊन जातो. अनेकदा तुमच्या आयुष्यात वाईट गोष्टी अर्थात अथवा गोष्टी घडत असतात. पण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायम तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःवर विश्वास देखील नक्कीच ठेवलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी तसेच जीवनोपयोगी संदेश जितकाही वेळ देऊन तुम्ही ऐकलेली असाल त्याबद्दल नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे पैसा तुम्हाला तुम्ही घेऊन जाऊ शकणार नाही, पण माणूस पैशाला वर नक्कीच घेऊन जाऊ शकत नाही. अर्थात समजून घ्या. अर्थात पैशांचा संग्रह करण्यापेक्षा तुम्ही आता माणसांचा संग्रह करा. पैसा अर्थात पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. हे प्रथम मात्र तुम्ही समजून घ्या. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नये. गुरुमाऊलींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे ते म्हणजे त्यांच्या चरणामध्ये. परिसराला जसे लोखंड लागले की त्याचे सोने होते तसे आपले नामाला मन चिकटले की मग मात्र आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने होऊन जाते. समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे प्रथम आपण नक्कीच लक्षात ठेवावे. असेल नसेल कोणी तुझं, तू तुझ्या पंखात कायम भरारी ठेव. बदलेल तुझा पण एक दिवस. तू फक्त स्वतःवर आणि भगवंतांवर कायम असा विश्वास ठेव. बस जीवनात यशस्वी व्हायचं असेल
तर पहिल्यांदा संकटांशी मैत्री आणि भीतीला मात्र तुम्ही सामोरे जायला शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर योग्य पद्धतीने उभे राहा. अडचणी किती येऊ द्यात, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय मुळीच राहणार नाही. मुखात पडणारा घास, हृदयाला मिळणारा श्वास, हे फक्त आणि फक्त गुरुमाऊली, फक्त तुमची कृपा आहे. बाकी सायन्स किती पुढे गेले तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरे मध्ये मात्र कधी तुम्हाला नक्कीच दिसणार नाहीत. हे मात्र मोठे सत्य आहे. म्हणून तुम्ही आता तुमची काळजी आणि चिंता करणं योग्य पद्धतीने सोडून द्या आणि कायम भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करीत चला. जर आजचा हा संदेश योग्य तो वेळ देऊन तुम्ही पूर्ण ऐकलेली असाल तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.